नमस्कार मित्रांनो, केपी दी एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अनेकदा असं ऐकायला मिळतं की शेतीमध्ये आता पूर्वीसारखा नफा राहिलेला नाही. पण खरं सांगायचं तर तो दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्याची वेळ आता आली आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण 2026च्या भविष्याचा वेध घेणार आहोत. आपण अशा 5 व्यवसायांवर चर्चा करणार आहोत जे शेतीला एका नव्या उंचीवर नेऊ शकतात. हे फक्त व्यवसाय नाहीत, तर हा शेतीकडे पाहण्याचा एक नवीन, एक स्मार्ट दृष्टिकोन आहे. आणि ही ओळ ही या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. पारंपरिक पद्धती बाजूला सारून बाजाराची नस ओळखून जर आपण शेती केली तर यासारखा फायदेशीर व्यवसाय दुसरा असूच शकत नाही. आणि यात स्मार्ट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ फक्त नवीन तंत्रज्ञान वापरणं नाही, तर बाजाराचा अचूक अभ्यास करणं आणि योग्य व्यवसाय मॉडेल निवडणं, यातच खरं रहस्य दडलेलं आहे. चला तर मग आजच्या अजेंड्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवातीला शेतीकडे पाहण्याचा हा नवा दृष्टिकोन समजून घेऊ. त्यानंतर आपण 2 जोडधंद्यांचा अभ्यास करू, रोपवाटिका आणि मधुमक्षिका पालन. मग मातीविना शेती म्हणजेच हायड्रोपॉनिक्सच्या जगात प्रवेश करू. पुढे आपण पाहू की मालावर प्रक्रिया करून अधिक नफा कसा मिळवायचा. आणि शेवटी 2026 मध्ये तंत्रज्ञान आपल्याला कशी मदत करेल याचा आढावा घेऊ. हे सर्व मिळून आपल्या भविष्याची एक ब्लूप्रिंट तयार होईल. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुनी मानसिकता. अनेक जण अजूनही म्हणतात, अरे शेती आता परवडत नाही. पण नववास्तव पूर्णपणे वेगळं आहे. योग्य नियोजन आणि योग्य व्यवसाय निवडल्यास 1 एकर जमीन सुद्धा तुम्हाला लाखांमध्ये नफा मिळवून देऊ शकते. आता फक्त कष्ट करण्याची नाही, तर त्या कष्टाला योग्य धोरणात्मक दिशा देण्याची गरज आहे. चला आपल्या पहिल्या 2 व्यवसाय मॉडेलकडे वळूया. हे दोन्ही व्यवसाय एकमेकांना इतके पूरक आहेत की ते कमी वेळेत उत्पन्न सुरू करून देऊ शकतात. अगदी बरोबर. आणि आपण सुरुवात करणार आहोत एका अशा व्यवसायाने ज्याची मागणी शहरांपासून खेड्यांपर्यंत प्रचंड वाढत आहे. पार्ट 1, फळं आणि शोभेच्या झाडांची रोपवाटिका. आजकाल लोकांमध्ये फळबाग लागवडीचा आणि विशेषतः शहरांमध्ये होम गार्डनिंगचा ट्रेंड अक्षरशः स्फोटकपणे वाढलाय. आणि या वाढत्या मागणीमुळे दर्जेदार रोपांना आणि कलमांना मोठी मागणी आहे. लोक आता फक्त भाजीपाला नाही, तर आपल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर सुंदर शोभेची झाडं लावायला उत्सुक आहेत. त्यामुळे या व्यवसायातील नफ्याचं गणित खूपच आकर्षक बनले आहे. इथं नफ्याची ताकद बघा. एका रोपाच्या निर्मितीसाठी साधारणपणे 5 ते 10 रुपये खर्च येतो, पण तेच रोप बाजारात 50 ते अगदी 200 रुपयेपर्यंत विकलं जातंय. म्हणजे थेट 10 ते 20 पट नफा. आणि हे शक्य होतंय कारण सोशल मीडिया ट्रेंड्समुळे विशिष्ट प्रकारच्या शोभेच्या झाडांना अचानक खूप मागणी येते. इतकेच नाही, तर स्थानिक इतर नर्सरींना घाऊक दरात रोपे विकून सुद्धा तुम्ही एक स्थिर उत्पन्न मिळवू शकता. आता रोप वाटिकेला जोडून एक उत्तम पूरक व्यवसाय पाहूया. पार्ट 2, मधुमक्षिका पालन. हा एक असा व्यवसाय आहे ज्याचे फायदे फक्त मधापुरते मर्यादित नाहीत. खरं तर मध हे फक्त एक बाय प्रॉडक्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. याचे खरे फायदे खूप मोठे आहेत आणि ते अनेकदा दुर्लक्षित राहतात. याची फायदे अनेक पटींनी आहेत. मध, मेण आणि रॉयल जेली या प्राथमिक उत्पादनांना तर चांगली किंमत मिळतेच. पण सर्वात मोठा आणि अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा फायदा म्हणजे परागीभवन. मधमाशांमुळे तुमच्या मुख्य पिकाच्या उत्पादनात थेट 25 ते 30% वाढ होते. म्हणजे हा व्यवसाय स्वतः तर नफा देतोच, पण तुमच्या मूळ शेतीचा नफा सुद्धा वाढवतो. हा खरा गेम चेंजर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी खूप मोठी गुंतवणूक लागत नाही. साधारण 30 ते 50 हजार रुपयांमध्ये तुम्ही 10 मतपेढ्यांपासून सुरुवात करू शकता. ही एक कमी गुंतवणुकीची पण तुमच्या संपूर्ण शेतीच्या इकोसिस्टमवर प्रचंड सकारात्मक परिणाम करणारी गुंतवणूक आहे. हा एक स्मार्ट लिव्हरेज्ड इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. चला आता माहिती सत्राच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया, जिथे आपण भविष्याच्या शेतीबद्दल बोलणार आहोत. पार्ट 3, हायड्रोपॉनिक्स. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे हे एक प्रभावी तंत्रज्ञान आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हायड्रोपॉनिक्स म्हणजे मातीशिवाय केवळ पाण्यातील पोषक तत्वांवर आधारित शेती. आणि ज्यांच्याकडे जमीन कमी आहे किंवा ज्यांची जमीन सुपीक नाही, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या तंत्रज्ञानाने शेतीच्या पारंपरिक नियमांनाच बदलून टाकले आहे. आता तुमची बाल्कनी किंवा टेरेस सुद्धा तुमचं शेत बनू शकतं. या स्लाइडवर पारंपरिक शेती आणि हायड्रोपॉनिक्समधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला सुपीक जमीन आणि मोठा भूभाग लागतो, तर दुसऱ्या बाजूला मातीची गरजच नाही आणि अगदी लहान जागेत जसे की टेरेसवर किंवा घराच्या शेडमध्येही हे शक्य आहे. आणि याचा सर्वात मोठा फायदा आहे मार्केट ॲक्सेस. यातून पिकणाऱ्या विदेशी भाज्या जसे की लेट्यूस, ब्रॉकली यांना मोठ्या हॉटेल्स आणि मॉल्समध्ये प्रीमियम किंमत मिळते, कारण त्यांची गुणवत्ता आणि ताजेपणा टिकून राहतो. या भाज्यांची बाजारातील किंमत बघा,
लेट्यूस किंवा ब्रोकलीसारख्या भाज्यांना सहज 200 ते 500 रुपये प्रति किलो भाव मिळतो. आणि हे आकडे प्रत्यक्षात कसे दिसतात याचं एक उदाहरण पाहूया. फक्त 1000 स्क्वेअर फूट जागेत, म्हणजे एका मोठ्या खोली एवढ्या जागेत तुम्ही महिन्याला आरामात 30,000 50,000 रुपये कमवू शकता. ही आहे जागेच्या योग्य वापराची ताकद. आत्तापर्यंत आपण पिकवण्याबद्दल बोललो. आता आपण अशा व्यवसायांकडे वळूया जे तुमच्या कच्च्या मालाला एका ब्रँडेड उत्पादनात रूपांतरित करतात. अगदी बरोबर. पार्ट 4, ॲग्रो प्रोसेसिंग अर्थात कृषी प्रक्रिया उद्योग. यामागची मूळ संकल्पना खूप सोपी आहे. कच्चा माल विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून पक्का माल विका. उदाहरणार्थ, विचार करा तुम्ही शेतात पिकलेला 10 रुपये किलोचा कांदा थेट विकताय. त्याऐवजी त्याला सुकवून म्हणजे डिहायड्रेट करून त्याची पावडर बनवून विका. यामुळे मालाचं आयुष्य तर वाढतंच, पण त्याचं मूल्य अनेक पटींनी वाढतं. या प्रक्रियेमुळे तुमच्या मालाची किंमत थेट 3 ते 4 पटींनी वाढते. जो कांदा 10 रुपयांना विकला जात होता त्याची पावडर आता 40 ते 50 रुपयांना विकली जाते. आणि जेव्हा आपण 2026चा विचार करतो तेव्हा याला तंत्रज्ञानाची जोड देता येते. तुम्ही AI टूल्स वापरून तुमच्या उत्पादनासाठी आकर्षक पॅकेजिंग डिझाईन करू शकता, सोशल मीडियावर ब्रँडिंग करू शकता आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही आता फक्त शेतकरी नाही तर एक D2C ब्रँड बनू शकता. आता पुढच्या भागाकडे वळूया. काय होईल जर तुम्हाला तुमचा शेतमाल विकायची गरजच पडली नाही तर? हाच विचार कृषी पर्यटनाचा पाया आहे. पार्ट 5, कृषी पर्यटन. हा एक असा व्यवसाय आहे जिथे तुम्ही तुमची शेती विकत नाहीत तर शेतीचा अनुभव विकता. तुम्ही तुमच्या शेतानाच एक उत्पन्नाचे साधन बनवता. यामागचे मानसशास्त्र समजून घेणं महत्त्वाचं आहे. शहरातील धावपळीच्या जीवनाला कंटाळलेले लोक शांतता आणि अस्सल ग्रामीण अनुभवाच्या शोधात असतात. कल्पना करा, तुम्ही त्यांना शेतातला ताजा हुरडा, बैलगाडीची सफर आणि चुलीवरचं अस्सल जेवण असे अनुभव देताय. या अस्सल नॉस्टॅल्जिक अनुभवांसाठी शहरी ग्राहक आनंदाने प्रीमियम किंमत मोजायला तयार असतात. ते पैसे अनुभवासाठी देतात, जेवणासाठी नाही. आता आपण या माहिती सत्राच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, जो या सर्व व्यवसायांना एकत्र जोडतो. अगदी पार्ट 6, 2026चे तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान आपल्याला शिकवतं की कमी श्रमात स्मार्ट शेती कशी करायची. या स्मार्ट फार्मिंग टूलकिटमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं, डिजिटल मृदा परीक्षण किट्स. आता तुम्हाला लॅबमध्ये जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या जमिनीचा पोत स्वतः तपासू शकता आणि त्यानुसार खतांचे अचूक नियोजन करू शकता. दुसरं, मोबाईल ॲप्स. हे ॲप्स डेटा ॲनालिसिस करून तुम्हाला सांगतात की भविष्यात कोणत्या पिकाला चांगला भाव मिळेल. म्हणजे तुम्ही अंदाजपंची नाही तर डेटाच्या आधारावर निर्णय घेता. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट मार्केटिंग. व्हॉट्सअप बिझनेस आणि फेसबुक मार्केटप्लेस सारखे प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही दलालांना टाळून थेट ग्राहकांना माल विकू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता. तर आपण या 5 आधुनिक व्यवसायांचा आढावा घेतला. रोपवाटिका आणि मधुमक्षिका पालन, हायड्रोपॉनिक्स, कृषी प्रक्रिया आणि कृषी पर्यटन. हे सर्व मार्ग एकच गोष्ट दाखवतात की आधुनिक शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ कठोर परिश्रमाची नाही तर धोरणात्मक विचारांची सुद्धा नितांत गरज आहे. आणि ही ओळ या संपूर्ण चर्चेचं सार आहे. शेतात घाम गाळण्यासोबतच आता डोकं चालवण्याची वेळ आली आहे. हे फक्त व्यवसाय नाहीत तर ही कृषी उद्योजकतेची एक नवी विचारसरणी आहे. घाम आणि बुद्धी यांची सांगड घातल्यास शेतीमध्ये यश निश्चित आहे. तर आता तुमच्यासाठी एक प्रश्न. या 5 व्यवसायांपैकी कोणत्या व्यवसायावर तुम्हाला एक सविस्तर स्टेप बाय स्टेप बिझनेस प्लॅन हवा आहे? तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून आम्ही पुढचा व्हिडिओ तुमच्या गरजेनुसार बनवू शकू. केपी द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.